नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवतोय भन्नाट चवीचा व्हेज फ्राईड राईस। व्हेज फ्राईड राईस बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते मी इथं दाखवते तुम्हाला। हे पहा, सगळ्या भाज्या आपण बारीक चिरून अशा पातळ उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। काही भाज्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत। इथं आपण लांब दाण्याचा बासमती राईस शिजवून घेतलेला आहे, हा पहा। आणि आता ही जी रेसिपी आहे ही आपल्याला 10 ते 15 मिनिटात तयार होते। हे पहा, आता आपण भाज्या फोडणीला टाकतोय। लोखंडी कढई घेतलेली आहे आपण एक, आणि त्या कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। ह्या भाजीला तेल जास्ती लागत नाही आपल्याला। थोड्याशा तेलावरती ह्या भाज्या सगळ्या परतून घ्यायच्यात आपल्याला। शिमला मिरची आपण उभी चिरून घेतली, कोबी पातळ उभा चिरून घेतलेला आहे आपण। गाजर छान असं पातळ उभं चिरून घेतलेलं आहे। एक कांदा आपण फोडणीला टाकलेला आहे उभा चिरून, आपल्या पातीचा कांदा आहे, कोवळा कांदा आपण घेतलेला आहे। मिरचीचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे आपण घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतली हिरवी मिरची आपण। आणि आता ह्या भाज्या सगळ्या आपण थोड्याशा तेलावरती परतून घ्यायच्यात। आता गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे, पूर्ण ही रेसिपी आपल्याला फास्ट गॅसवरती करायची आहे। अशा प्रकारे हे पहा, आता आपण वरून पातीचा कांदा आपण टाकलेला आहे। आलं लसूण पेस्ट टाकूया, आणि हे सगळं पुन्हा एकदा आपण छान अशी आलं लसूण पेस्ट ह्या पूर्ण भाज्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची। आणि शक्यतो ह्या भातासाठी आपल्याला लोखंडी कढई वापरायची आहे। हे पहा, आता आपण इथं लांब दाण्याचा बासमती राईस शिजवून घेतलेला आहे, मोकळा सळसळीत शिजवून घेतला आहे आपण। तर इथं जर तुम्हाला नसेल चालत बासमती राईस तर तुम्ही इथं कोलमसुद्धा घेऊ शकता। फक्त एवढंच की मोकळा होणारा भात पाहिजे आपल्याला, चिकट राईस नको आहे। आणि अशा प्रकारे ह्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्यात। ही भाजी शिजवून नाही घ्यायची बरं का मंडळी, फक्त थोडीशी मऊ करून घ्यायची आहे। कच्ची ठेवायची भाजी आपल्याला, आणि मऊ व्हायला पाहिजे। हे पहा, आता आपण सॉस टाकूया। इथं आपण रेड चिली सॉस 2 चमचे घेतलेला आहे। 2 चमचे आपण सोया सॉस घेतलेला आहे, आणि 2 चमचे आपण शेजवान सॉस घेतलेला आहे, किंवा शेजवान चटणी, दोनपैकी काही तुम्ही घेऊ शकता। हे पहा, आणि आता छान पुन्हा एकदा हे सगळे सॉस मिक्स करून आपल्याला भाजी परतून घ्यायची। इथं सॉस पण आपण जास्ती नाही वापरलेले, थोड्या थोड्या सॉसवरतीच भाजी परतून घेतलेली आहे। आता इथं आपण शिजलेला भात टाकूया। आता इथं आपण ताजा भात करून घेतलेला आहे मंडळी। इथं रात्रीचा जर उरलेला भात असेल तोही तुम्ही वापरू शकता। अगदी छान नाश्त्याचा प्रकार हा होऊन जातो सकाळचा, किंवा संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर पटकन हा राईस आपण करू शकतो। खूप छान चवीचा होतो पहा मंडळी। आता आपण इथं छान असं ह्या सगळ्या भाज्या भातामध्ये मिक्स करून घेऊया। आता इथं व्हेज फ्राईड राईस जो मसाला आपल्याला मिळतो तो मसाला मी वापरलेला आहे, हा पहा। आणि 1 पॅकेट आपण मॅगी मसाला टाकलेला आहे, हे पहा। आणि आता पूर्ण हा भात पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे आपल्याला। थोडंसं मीठ टाकलेलं आहे, आपल्या सॉसमध्ये मीठ असतं, भात शिजवताना आपण मीठ टाकतो। तर आता हे जे मीठ टाकलं ते थोडंसं जपूनच टाकायचं आहे आपल्याला। आणि आता ह्या सगळ्या भाज्या आणि हा राईस आहे हा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। अगदी फास्ट गॅसवरतीच ही रेसिपी आपल्याला करायची आहे मंडळी, गॅस बारीक नाही करायचा आपल्याला। हे पहा, आणि शक्य असल्यास लोखंडी कढई वापरा मंडळी, खूप छान राईस होतो हा। लोखंडी कढईचा जो एक स्मेल असतो तो ह्या राईसला लागतो आपल्या। आणि अगदी आपण हॉटेलमध्ये जशी चायनीज रेसिपी खातो सेम तशीच चव ह्या आपल्या भाताला येते। थोडासा आपण आता इथं चिरलेला कोबी टाकलेला आहे, उभा पातळ चिरून घेतलेला। भरपूर अशी कांद्याची पात आपल्याला ह्या राईससाठी वापरायची आहे, हे पहा। आणि पुन्हा एकदा हे टाकून आपण परतून घेऊया। छान असा हा भात आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि अशा प्रकारे जर घरी तुम्ही भात करून पाहिलात मंडळी, अशा प्रकारे जर ही रेसिपी केलीत तुम्ही, तर तुम्ही बाहेरची रेसिपीसुद्धा खायला विसराल, इतका छान सुंदर भात होतो हा। हे पहा, आता आपण थोडासा आणखीन फ्राईड राईस मसाला 1-2 चमचे आपण वरून टाकूया, आणि पुन्हा एकदा हा भात परतून घेऊया। हे पहा, अगदी लोखंडी कढई वापराच मंडळी, पण जर नसेल तर ॲल्युमिनियम किंवा स्टील कढई वापरली तरी चालेल तुम्ही। नॉनस्टिक कढईतसुद्धा छान होतो हा भात, पण लोखंडी कढई जरूर वापरा। आता आपण हा सर्व करूया। अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे मंडळी। हे पहा, आपण शेजवान सॉस, चिली सॉस आणि सोया सॉस बरोबर हा भात आपण सर्व करतोय। अशा प्रकारे करून बघा, खाऊन बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हे पहा,
आता वरून आपण पुन्हा एकदा पातीचा कांदा कांद्याची पात टाकूया किंवा पातीचा कांदा आपण काही म्हणू शकतो. हे पहा छानपैकी असे आपल्याला हा कांद्याची पात टाकायची आहे. धन्यवाद मंडळी.